जरांगेंच्या सभेला मराठा समाज स्वखर्चाने गेला। मग भुजबळांनी 7 कोटींचा आकडा कुठून आणला? भाजप आमदार सुरेश धस यांनी विधान परिषदेमध्ये हा सवाल केलेला आहे। भुजबळांचा बीड हल्ल्यावरचा दावा चुकीचा असून जाळपोळी मागे कोणीही मास्टरमाइंड नाही, अशा शब्दांमध्ये सुरेश धस यांनी भुजबळांचे दावे खोडून काढलेले आहेत। सभा व्हायची होती 14 तारखेला, त्याच्या अगोदर माननीय भुजबळ साहेबांना सभेसाठी 7 कोटी रुपये कुठून आणले? आता 21 लाखात सभा झाली। मी पण मराठा आहे, सभापती महोदय, आम्हाला कोणी सुद्धा विचारलं नाही। आपापल्या लोकांनी वर्गाने गोळा केल्या, आपापले लोक पैशाने गेले आणि तिथं जमा झाले। आम्ही अजिबात कोणताही जिल्हा परिषदेचा सरपंचाला सुद्धा विचारलं नाही काही देतो का म्हणून। सभापती महोदय, सगळ्यांना भेटी बी आम्हीच दिल्या। भुजबळ साहेब नंतर आले, परंतु त्यांनी जे म्हणाले की ओबीसींची घरं जाळले, ओबीसींवरती हल्ला केला, ते तर कसला ओबीसी कसलं काय? बाकीचे मराठा समाजाचे बी ऑफिस जाळले ना। पण क्लिअर कट बोललं पाहिजे की मास्टर माइंड हे ते काही नाही। काही म्हणले टोळ्या, कशाच्या टोळ्या? हे कुणी 2 मार्कावरून हुकलेले पोलीस भरतीवाले, तिथं क्लासेसला राहणारे पोरं, हे सगळेच एकत्र झाले आणि त्यांनी जे त्यांना त्याची कल्पना नाही। 16 वर्ष ते 21 वर्ष वयोगटातली ही मुलं सगळ्यात जास्त त्या ठिकाणी जमा झाली, म्हणून हे त्या ठिकाणी घडलेलं आहे।